सरयू नदीजवळ खूप मोठं जंगल होतं. त्या जंगलात खूप सगळे जनावरं राहत होते. जेव्हा त्यांना तहान लागायची तर नदीजवळ येऊन पाणी प्यायचे. नदीच्या दुसऱ्या बाजूनी एक छोटंसं जंगल होतं जिथे खूप कमी जनावरं होते. एक दिवशी मोठ्या जंगलातला एक छोटासा ससा सरयू नदीच्या जवळ जाऊन पाणी पित असतो. तितक्यातच नदीच्या दुसऱ्या जागी उभा एक वाघ त्याला बघत असतो. हा ससा आज माझी शिकार बनू शकतो. तसही माझ्या जंगलात आता शिकार करण्यासारखा कुठलाच प्राणी नाही राहिला आणि म्हणूनच मी नदीच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या जंगलात जाऊन शिकार करू. आणि तसही ते जंगल खूपच मोठं आहे आणि तिथला शेरसिंग सुद्धा मूर्ख आणि शाकाहारी आहे. माहित नाही असे शेरसिंग मरत का नाहीत. वाघ सिसाला बघून शिकार करण्याचा विचार करतो आणि शिकार करण्याच्या दृष्टिकोनाने तो नदीच्या दुसऱ्या बाजूने जातो. वाघ आपल्या जवळ येतोय हे बघता ससा तिथून पळून जातो. पण तेव्हा वाघ त्याला आवाज देऊन त्याला थांबवतो. अरे सशा, मला बघून असा का पळतोयस? आरामात बसून पाणी पिना भावा. मी तर फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी तिथे येतोय. तू खरं बोलतो आहेस का? हो, मला तुमच्या जंगलातल्या शेरसिंग बद्दल थोडीशी माहिती हवी आहे. मी ऐकलंय की त्याला तुझी खूपच काळजी वाटते. ससाला कळून चुकलं होतं की वाघ आपल्या गोष्टीमध्ये मला फसवू शकतो. म्हणून ससा तिच्या गोष्टीचं कुठलंही उत्तर देत नव्हता आणि तुरंत तिथून पळायला निघतो. पण ससा वाघापेक्षा जास्त जोरात नाही पळू शकला आणि वाघ त्याचा शिकार करून टाकतो. इथले जनावर तर एकदम आरामात माझे शिकार बनतायत. तर का नाही मी या जंगलात राहून आरामात शिकार करत राहू? वाघ या जंगलात राहूनच शिकार करायला लागतो. अशाच प्रकारे एक करून जंगलातले सगळे जनावर कमी होऊ लागतात. एके दिवशी, अगं कोल्हिणी, मी तर ऐकलंय तू आपल्या मैत्रिणीला भेटायला दुसऱ्या जंगलात जाते आहेस. हो, पण तुला एवढी चिंता का होत आहे? हे बघ कोल्हिणी, तू सापाच्या अंडांबरोबर जे काही वागलीयस, ज्यामुळे तुला शेरसिंगने शिक्षा दिली होती, त्यासाठी तू जंगलातून पळू नाही शकणार. पण मी पळत कुठे आहे? पण मी माझ्या मैत्रिणीला भेटायला त्या जंगलात जात आहे. पण मला संशय आहे की संधी बघून तू पळून सुद्धा जाऊ शकतेस आणि म्हणून मी तुझ्यावरती नजर ठेवतोय. बघ दादा, मी शेर सिंहाची फक्त गोष्ट पाळत आहे, पण तू तुझी ड्युटी पाळत नाही आहे. का? तुला असं का वाटतं आहे मी माझ्या ड्युटीचं पालन नाही करत आहे? तुला यावेळी आपल्या जंगलातल्या जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे, कारण की आपल्या जंगलातले जनावर कमी होत आहे. ऐकलं आहे की जंगलात कोणीतरी शिकारी घुसला आहे जो आपल्या जनावराचा शिकार करतोय. कोल्हिणी, तू हुशार आहेस हे मला माहितीये, पण मी सुद्धा मूर्ख नाहीये हे तू समजून घे. मी तुझ्या बोलण्यात नाही येणार आहे. जर तू माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही तर एक दिवस तू पण कोणाचा तरी शिकार होशील. आता भले काहीही होऊ दे, पण तू इकडनं नाही जाऊ शकणार. बघ, माझं जाणं खूप गरजेचं आहे. मी 1-2 दिवसात परत येऊन जाईल. मला जाऊ दे. ठीक आहे, मी तुला जाऊ देईन, पण माझी सुद्धा एक अट आहे. पैज? कशी पैज? हेच की तुला त्या जंगलाच्या ठाण्यात जाऊन रोज हजेरी द्यावी लागणार आहे. मला मान्य आहे. कोल्लीला माहिती होतं की जंगलातले जनावर कमी होत आहे, म्हणून ती हत्तीची शर्त ऐकून तिथून निघून जाते आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने हत्ती जंगलाची देखरेख करतो. तेव्हा बघतो की जंगलातले काही ससे गायब आहे. या चिंतेमुळे काही ससे एकमेकांशी बोलत असतात. हे बघा भावांनो, आपल्याला सावधान राहावं लागणार आहे, कारण जंगलातून ससे गायब होत चाललेत. हो, पण याबद्दल आपण फिर्याद शेरसिंगला करायला लागेल ना. सगळ्या सस्यांची गोष्ट ऐकून हत्ती त्यांच्या जवळ जातो. अरे भावांनो, काय चाललंय? तुम्ही सगळेजण एकत्रपणे काय मीटिंग करतायत? मला सुद्धा सांगा. हत्ती दादा, तुम्ही शेरसिंगचे सेनापती आहात. तुम्ही आमची फिर्याद राजांपर्यंत पोहोचवू शकता? अरे बाबा, तुमची रक्षा करणं आमचं दायित्व आहे. सांगा, तुमची काय तक्रार आहे? हत्ती दादा, काही दिवसांपासून आमचे बरेचसे साथी गायब होत चाललेत. जर तुम्हाला या जंगलाची चिंता असेल तर आमच्या बरोबरच्या सशाला तुम्ही शोधून आणा. तुम्हाला कोणावर संशय आहे का? अहो दादा, आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की जे ससे गायब झाले आहेत ते सगळे पाणी पिण्यासाठी नदी जवळ गेले होते आणि त्यानंतर परतच नाही आले. आणि हे सगळे गायब किती दिवसांपासून झालेत?
गेल्या काही दिवसांपासून बरेचसे ससे गायब झाले आहेत हत्ती दादा. आता ससांची ही गोष्ट ऐकून आता हत्तीला पण कोल्लीच्या गोष्टीवर विश्वास होतो. कोल्हिणी सुद्धा हेच म्हणत होती की या जंगलात कोणीतरी शिकारी आला आहे. हत्ती विचारच करत असतो की तितक्यात 2 बकऱ्या रडत तिथे येते. अरे देवा, आता आमचं काय होणार? आता कोण वाचवणार आम्हाला? अगं बकऱ्यांनो, काय घडलं तुमच्या बरोबर? तुम्ही रडता का आहात? हत्ती दादा, बरं झालं की तुम्ही इथेच आम्हाला भेटले. आम्ही शेर सिंहाजवळ आमची तक्रार घेऊनच जाणार होतो. तुम्हाला सुद्धा तक्रार करायची आहे? हो पण नक्की तुम्हाला त्रास आहे तरी काय? हत्ती दादा, काही दिवसाआधी काही ससे गायब झाले होते. आता आमच्या बकऱ्या सुद्धा गायब होत आहे. आम्हाला असं वाटत आहे कोणीतरी शिकारी आपल्या जंगलात घुसला आहे. पुरं जंगल यामुळे त्रासलं होतं की शेवटी त्यांचा शिकार करत कोण आहे. आता सगळेजण मिळून ते शेर सिंहाजवळ मीटिंग करायला जातात आणि सगळी गोष्ट शेर सिंहाला सांगतो. आणि त्यावर शेर सिंह आपल्या जंगलातल्या सगळ्या साथींना सांगतो, तुम्ही सगळे काळजी करू नका. मी लवकरच या गोष्टीचा शोध लावीन की हे काम नक्की कोणाचं आहे आणि कोण आपल्या जंगलातल्या प्राण्यांची शिकार करत आहे. तर आता आपण काय करायचं शेर सिंह? तुम्हा सगळ्यांना माझी एक विनंती आहे. तुमच्यापैकी कोणीही या जंगलातून बाहेर नाही जाणार. ज्याला कोणाला पाणी प्यायचंय त्याने या जंगलातल्या तलावातलं पाणी प्यायचं. तुमच्या या हुकमाचं आम्हाला कधीपर्यंत पालन करावं लागणार आहे राजाजी? मला एकदा तरी त्या शिकारीला पकडू द्या. मग त्यानंतर तुम्ही सगळे जंगलाच्या बाहेर नदीचं पाणी पिऊ शकता. सगळे जनावर शेरसिंहांची गोष्ट ऐकतात आणि जंगलातून बाहेर जायला बंद करतात. 2 दिवस निघून जातात आणि जंगलातून कोणीही गायब होत नाही. आणि तिकडे शिकार न मिळाल्यामुळे वाघ खूप चिंतित असतो, कारण की 2 दिवसापासून तो कुठलाही शिकार केलेला नसतो. एवढं मोठं जंगल आहे, एवढे सगळे प्राणी आहेत तिथे. मग हे सगळे मूर्ख प्राणी पाणी पिण्यासाठी जंगलाबाहेर का येत नाहीयेत? 2 दिवसांपासून मी एकही शिकार नाही केली आहे. भुकेमुळे मी खूप व्याकुळ झालो आहे. असं वाटतंय शिकार करण्यासाठी मला आता हा नदी किनारा सोडून जंगलाच्या आत जावं लागेल. आता मला सुद्धा बघायचंय की या जंगलातले सगळे प्राणी नक्की कुठे गायब झालेत. आता बघतोच माझ्यापासून कसे वाचतील हे सगळे प्राणी. एवढं म्हणून वाघ लपून जंगलाच्या आत शिरतो. जेव्हा तो बघतो की एक बकरी चारा खात असते, त्या बकरीला बघताच वाघ मागून तिच्यावर शिकार करतो आणि तिला मारून आपल्या सोबत जंगलाच्या बाहेर घेऊन जातो. हे सगळं एक दुसरी बकरी बघत असते. तर ही गोष्ट आहे. तर मी आता जाऊन शेरसिंहाला ही गोष्ट सांगते. बकरी धावत जाऊन जंगलातल्या सगळ्या जनावर जवळ जाते आणि एकत्र करून ती शेरसिंहाकडे जात असते. महाराज, आपल्या जंगलात दुसऱ्या जंगलाचा वाघ घुसला आहे आणि तोच आपल्या जंगलात शिकार करतो आहे. तो खूप खतरनाक आहे, खूनकार आहे. त्याने आमच्या एका साथीला मारून टाकलं, कारण की मी आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे. शेरसिंह, काहीतरी करा महाराज, नाहीतर आमची ही जात सगळी संपून जाईल. हो महाराज, आता काहीतरी करावंच लागेल. सगळ्यांची गोष्ट ऐकून शेरसिंग विचार करून बोलला की कोल्हीण कुठे आहे? महाराज, कोल्हीण 2 नदी सोडून असलेल्या जंगलात गेली आहे. शेरसिंह कोल्ह्याची मदत घेऊन मनातल्या मनात वाघाला पकडण्याचा प्लॅन करतो. हे बघा, या जंगलातल्या प्राण्यांचं रक्षण करणं माझं पहिलं काम आहे आणि मी तुम्हा सर्वांची रक्षा नक्कीच करेन. फक्त तुम्हा सर्वांना माझी मदत करावी लागेल. जसं मी सांगेन तसंच तुम्हा सर्वांना करावं लागेल. हो हो, आम्ही सगळे तयार आहोत. तर ऐका, तुमच्या सगळ्यांपैकी कोणीही त्या नदी किनारी नाही जाणार आणि जेव्हा त्या शिकाऱ्याला शिकार नाही मिळणार तेव्हा त्याला आपल्या या जंगलात यावंच लागेल. आणि जेव्हा तो आपल्या जंगलात येईल तेव्हा मी कुठल्या तरी एका प्राण्याला त्याच्या समोर पाठवीन. मग काय, ज्या वेळेला तो मी पाठवलेल्या प्राण्याची शिकार करायला जाईल आपण सगळे त्याच्यावर हमला करू. हा, कोणा एका तरी प्राण्याला आपला जीव खतऱ्यात टाकावाच लागेल महाराज. हो, पण मृत्यूच्या तोंडी जायला कोण तयार होणार आहे महाराज? ते तुम्हा सर्वांना उद्या कळेलच. शेरसिंह आपल्या गुप्तचरांच्या द्वारे कोल्ह्याला आमंत्रण पाठवून तिला वापस बोलवतो. महाराज, तुम्ही एवढ्या रात्री मला घाई गडबडीत कसं काय बोलवलं? कोल्हीण, मी तुझी शिक्षा आता माफ करू शकतो, पण त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल. दंडापासून मुक्त होण्यासाठी मी काही पण करायला तयार आहे महाराज. ठीक आहे,
तर ऐक. कोल्ह्याने हो म्हणताच शेरसिंहाने वाघला पकडण्याचा प्लॅन तिला सांगून टाकला. महाराज, जेव्हा वाघ माझा शिकार करण्यासाठी येईल तर तेव्हा तुम्ही मला वेळेवर वाचवायला येईल ना? सिंह आहे मी, नेता नाही जो स्वतःच वचन पाळणार नाही. दुसऱ्या दिवशी प्लॅन नुसार कोल्ही नदीजवळ जाते. शिकार आपल्या जवळ येतो आहे हे बघून वाघ खूप आनंदित होतो. वाह, आज मला पोटभर शिकार मिळणार आहे. शिकार माझ्या जवळ येताच मी तिला मारून टाकेन. कोल्ही घाबरत घाबरत नदीच्या किनारे जाते. अरे देवा, टाइमवर शेरसिंहाला इथे पाठवून द्या, मी तुला एक नारळ नक्कीच चढवेल. जेव्हा लोमडी त्याच्या जवळ जाते वाघ तिच्याजवळ पोहोचतो. कशी आहेस कोल्हेणी? मी ठीक आहे वाघ दादा. आता तर तू ठीक आहेस, पण थोड्या वेळानंतर तू अशी बरी नसशील. म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की मी आता भुकेला आहे आणि मी जेव्हा भुकेला असतो तेव्हा मला जी कोणी शिकार मिळेल ती शिकार मी खाऊन टाकतो. एवढं बोलून वाघ जेव्हा कोल्ह्याजवळ जातो तेव्हा तो शेरसिंहाच्या जाळ्यात फसून जातो आणि तिथे सगळे जनावरे येतात. वाघ, शिकारच्या लालसेपोटी तू माझ्या जाळ्यात अडकलायस. आता तुझी गोष्ट संपलीये. तू मला धोका दिला शेरसिंग. जसं करतो तसंच भरतो हे तुला माहितीच असेल. तू सगळ्यांना धोका देऊन मारायचास म्हणून तुला सुद्धा मला धोका द्यावाच लागला. मला माफ कर शेरसिंग, मी कायमचं हे जंगल सोडून निघून जाईन. नाही, तू आमच्या जंगलातल्या बऱ्याच प्राण्यांची शिकार केली आहेस. आता आमच्या जंगलातले प्राणी सगळेजण तुझी शिकार करतील. मित्रांनो, घेऊन जायला आणि आपला बदला पूर्ण करा. शेरसिंहाची जशी आज्ञा मिळते तर सगळे जनावर वाघावर उठून पडतात. अशा प्रकारे शेरसिंह आपल्या चालीरीतीने आपल्या जंगलातल्या जनावरांची रक्षा करतो. या गोष्टीपासून आपल्याला असं शिकायला मिळते की धोक्याचा परिणाम धोकाच मिळतो. जे बीज पेरान त्याचं झाड उगेल. शेरसिंग आता म्हातारा झाला होता. त्याची अशी इच्छा होती की त्याच्या जिवंत असेपणीच कोणी ज्ञानी असा जंगलचा राजा असावा. म्हणून शेरसिंगने जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना आपल्या दरबारी बोलावलं. हे बघा मित्रांनो, आता मी म्हातारा झालोय आणि राजाचं कर्तव्य सांभाळण्यासाठी मी असक्षम आहे. म्हणूनच मला असं वाटतं राजगद्दी एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या हातात सोपवून दिली पाहिजे. म्हणून ज्याला राजा व्हायचं आहे त्याने शक्ती आणि बुद्धीचं प्रदर्शन केलं पाहिजे. जो प्राणी माझ्या परीक्षेत पास होईल तोच या जंगलाचा राजा होईल. शेरसिंगचा संदेश जंगलात आगीप्रमाणे पसरतो. जंगलातील प्रत्येक कानाकोपऱ्यात सगळे प्राणी एकमेकात असंच बोलू लागतात. माकड दादा, तुम्ही राजा बना ना. तुम्ही चतुरही आहात आणि शक्तिशाली सुद्धा. हा, आता ते तर ठीक आहे, पण मी राजा बनण्याच्या लायकीचा नाहीये. जंगलाचा राजा तर सिंहच असतो. सिंहाने आपल्या मुलालाच राजा बनवलं पाहिजे. हो, पण सिंहाला असं वाटतं की जो त्याच्या कसोटीत खरा उतरेल त्यानेच जंगलाचा राजा व्हावं. मित्रांनो, आता शेरसिंग तर खूपच बुद्धिमान राजा आहे. मी तर त्यांच्या परीक्षेत पासच नाही होऊ शकत. दुसरीकडे सिंहिणीचा मानलेला भाऊ लांडगा याला सुद्धा राजा बनण्याची इच्छा असते. म्हणून तो सिंहिणीजवळ जाऊन बोलू लागतो. ताई, तू ऐकलं का की जिजाजी राजगद्दी सोडणार आहे म्हणून? हो, मी ऐकलंय. तर ताई, मी काय राजा बनण्याच्या लायकीचा नाही आहे का? तू राजा बनण्याच्या लायकीच आहेस, परंतु तुला शेरसिंगच्या परीक्षेला उतरावं लागेल. तू यासाठी तयार आहेस? लांडग्याच्या हो म्हणण्याबरोबरच सिंहीण लांडग्याला घेऊन शेरसिंगच्या जवळ गेली. लांडग्यासोबत सिंहिणीला बघून शेरसिंग बोलला, महाराणी, तू यावेळी इथे? होय महाराज, मी आपल्या मानलेल्या भावाला एका कारणासाठी तुमच्याकडे घेऊन आली. हो शेरणी, सांग तू मला, तू इथे साळेसाहेबांना घेऊन का आली आहे? मला असं वाटतं की तुम्ही याला राजा बनवावं. हे नाही होऊ शकत. पण का? लांडगा का नाही राजा बनू शकत? कारण हा प्राणी राज परिवारापासून ताल्लुक ठेवत नाही. परंतु महाराज, हे तर चुकीचं आहे. जर नेत्याचा बेटाच नेता बनेल तर आपल्यात आणि माणसात काय फरक राहिला? आणि तुम्हीच तर म्हटलं होतं ना जिजाजी, जो बुद्धिमान असेल तोच राजा होईल जंगलाचा. तर काय मी बुद्धिमान नाहीये? आणि मी हेही म्हटलं होतं की जो बुद्धी आणि शक्तीचा योग्य वापर करेल तोच या जंगलाचा राजा होईल. महाराज, आठवा तो दिवस ज्यावेळी आपल्याला शिकाऱ्यांनी बंदिस्त केलेलं आणि त्यावेळी मीच तुम्हाला वाचवलेलं आणि त्यावेळी तुम्ही मला एक वचन दिलेलं. तू माझा जीव वाचवला आहे, माग तुला काय पाहिजे तर. महाराज, आता मला काहीही नको. देणार असाल तर एक वचन द्या की वेळ आल्यावर जे काही मी मागेन ते तुम्ही मला द्याल.
मी तुला वचन देतो, योग्य वेळ आल्यावर तू जे मागशील ते मी तुला देईन. जर का तुम्हाला तुमचं वचन आठवतंय तर वचन पूर्ण करा आणि माझ्या या मानलेल्या भावाला राजा बनवा. ठीक आहे, तुझ्या म्हणण्यावर मी याला राजा बनवायला तयार आहे, पण याला माझ्या परीक्षेत पास व्हावं लागेल. मी कोणती पण परीक्षा द्यायला तयार आहे जिजेजी. आणि नेमकं त्याच वेळेला नदीच्या पलीकडून गोळ्यांच्या आवाज यायला लागतात. ठीक आहे कोल्ह्या, सांग हे कशाचा आवाज आहे? अरे हा तर खूपच सोपा प्रश्न आहे. मी आत्ताच याचं उत्तर शोधून आणतो. लांडगा धावत धावत नदीजवळ जाऊ लागतो आणि थोड्याच वेळात परत येऊन सांगू लागतो, महाराज, नदीच्या त्या दिशेला काही शिकारी लोक उभे आहेत आणि ते बंदुकीने गोळी चालून शिकारी करण्याची प्रॅक्टिस करत आहेत. ठीक आहे, तर मग माहिती कर की तिथे किती शिकारी आहेत. राजा होण्यासाठी काही मेहनत करावी लागेल ना. मी आत्ताच जाऊन तिथे पत्ता करून आणतो. नेमके शिकारी किती आहेत ते मोजण्यासाठी लांडगा परत एकदा नदी किनारी धावत जातो आणि पुन्हा परत एकदा शेर सिंग जवळ येऊन लांडगा बोलू लागतो, महाराज, ते 12 लोक आहेत. अच्छा, तर ते 12 शिकारी आहेत, पण त्यांच्या हातात बंदुके किती आहेत ते सांग. बंदुके तर मी नाही मोजली. मी आत्ताच ते मोजून येतो. पुन्हा एकदा बंदुकींची मोजणी करण्यासाठी लांडगा नदी किनारी धावत जातो आणि काही दिवसानंतर लांडगा गोळ्यांची गिनती करून वापस येतो. शेरसिंगला येऊन सांगू लागतो, महाराज, प्रत्येकाच्या हातात बंदूक आहे, म्हणजे त्यांच्याकडे 12 बंदुका आहेत. तर पता कर की ते लोक कोठून आले आहेत. जा. महाराजांच्या आज्ञेचं पालन करून लांडगा नदी किनारी पुन्हा धावत जातो. अरे देवा, सिंहराजाने तर धावून धावून माझी सुट्टीच करून टाकली. एकीकडे शिकारी लोक गोळी मारून टाकेन अशी भीती वाटत आहे मला. पण काय करू, भीती वाटत आहे पण जावं तर लागेलच ना. शेवटी राजा जे व्हायचंय. आणि काही वेळानंतर शेरसिंग समोर येऊन लांडगा बोलू लागतो, महाराज, ते पूर्व दिशेकडून आले आहेत. आणि ते कुठे जात आहेत हे माहिती केलं की नाही? शेरसिंगच्या प्रश्नांना कंटाळून लांडगा रडत बोलू लागतो, ताई, यांना मला राजा नाही बनवायचं आहे. म्हणून बघा ना ताई, जिजाजी कसे फालतूचे प्रश्न विचारून विचारून माझी मजा घेत आहे. तू रडू नकोस माझ्या भावा, मी आत्ता यांच्याकडे बघते. काय हो, तुम्हाला याला राजा बनवायचा नाही म्हणून असा तुम्ही त्याला त्रास देताय? तुम्ही असं का करताय? आणि नेमकं त्याच वेळेला शेरसिंगचा मुलगा शमशेर सिंग तिथे येतो आणि त्याला बघून अस्वल बोलतं, महाराज, प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे. आम्हा सर्व प्राण्यांना असं वाटतं की एक संधी युवराजला सुद्धा भेटली पाहिजे. हो हो राजे साहेब, युवराजला सुद्धा आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळायला हवी. हे बघा मित्रांनो, मला असं वाटतं की जंगलाचा राजा हा वीर, पराक्रमी आणि शक्तिशाली असला पाहिजे. आणि जर युवराजला राजा व्हायचं असेल तर त्याला सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरावं लागेल. तो काय ही परीक्षा द्यायला तयार आहे? हो, मी तयार आहे बाबा. युवराजांच्या तयार होण्याने जंगलातले सगळे प्राणी खुश होतात. नदीच्या बाजूनी पुन्हा एकदा गोळ्यांचे आवाज येतात. ठीक आहे युवराज, तुला हे आवाज ऐकू येत आहे? जर राजा व्हायचं असेल तर माहित कर की हे आवाज कुठून येत आहेत. ठीक आहे बाबा. शेरसिंगच्या आज्ञेचं पालन करून युवराज शमशेर सिंग आवाजाच्या दिशेने नदीच्या किनारी जाऊ लागतो. परंतु भरपूर वेळ गेल्यानंतरही युवराज परत काही येत नाही. हे बघून लांडगा खट्टू होत म्हणतो, माफ करा महाराज, इतका वेळ निघून गेला पण युवराज अजूनपर्यंत वापस नाही आलेत. इतक्या वेळात तर मी 10 वेळा जाऊन वापस आलो असतो. थोडासा धैर्य ठेव, युवराज नक्कीच वापस येईल. आणि जर ते वापस नाही आलेत तर मीच राजा होईल. जर तो वापस नाही आला तर मीच राजा होईल. तेवढ्यातच युवराज शमशेर सिंग पुन्हा येत असतात. महाराजांचा विजय असो. महाराज, नदीच्या त्या दिशेला 12 शिकारी आपल्या हातामध्ये 12 बंदुका घेऊन शिकारी करण्याची तयारी करत आहेत. सर्व शिकारी पूर्वेच्या दिशेने आले आहेत आणि आज रात्री ते आपल्या जंगलामध्ये शिकारी करायला येणार होते. पण मी आपल्या जीवावर खेळून त्यांना गुमराह करून दुसऱ्या जंगलात सोडून आलो आहे. तू आपल्या जीवाची पर्वा सुद्धा केली नाही युवराज. नाही, जसं मला शिकाऱ्यांनी पाहिलं ते माझ्या मागे धावले आणि बंदुकींनी त्यांनी माझ्यावर निशाणा घेतला. पण त्यावेळी शिकाऱ्यांपासून स्वतःचा जीव वाचवणे हे माझं काम नव्हतं, तर या जंगलाला वाचवणे हे माझं कर्तव्य होतं. म्हणून मी आपल्या जीवावर खेळून सर्व शिकाऱ्यांना दुसऱ्या जंगलात सोडून आलो आणि हेच काम करताना मला थोडा उशीर झाला. हे ऐकून लांडग्याची मान शरमेने खाली झुकते. महाराज, बगल में छोरा आणि गावात ढिंडोरा.
युवराज शमशेर सिंगच राजा बनण्याचे पात्र आहेत का बरं मित्रांनो? युवराजलाच राजा बनवूया. महाराणी, मी ठरवलं असतं तर स्पर्धा न घेताही युवराजला राजा बनवू शकलो असतो, पण तो याच्या योग्य आहे की नाही हे जाणून घेणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. म्हणून मी सामान्य प्राण्यांप्रमाणे युवराजची सुद्धा परीक्षा घेतली आणि निकाल तुमच्या समोर आहे. तुझा मानलेला भाऊ आपल्या परीक्षेमध्ये नापास झाला आहे. आता तुम्हीच मला सांगा, या जंगलाचा राजा मला कोणाला घोषित केलं पाहिजे? सिंहण काही बोलण्याच्या आधीच लांडगा बोलतो, महाराज, राजा बनण्याच्या लालसेमध्ये मी विसरून गेलो होतो की जंगलाचा राजा हा सिंहच असतो. म्हणून युवराज शमशेर सिंगला जंगलाचा राजा घोषित करा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि मग शेरसिंग युवराज शमशेर सिंगला जंगलाचा राजा घोषित करतो. घोषणा झाल्याबरोबरच जंगलातील सगळे प्राणी अत्यंत आनंदित होतात आणि एकत्र सगळे जण बोलतात, शेरसिंग जिंदाबाद, शमशेर सिंग जिंदाबाद, शेरसिंग जिंदाबाद, शमशेर सिंग जिंदाबाद. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.